योगेश योगेश अरे माझं ऐक तरी. अरे माझं ऐकून तर घे. मला माहिती आहे मी तुझे पैसे वेळेवर देऊ शकलो नाही, पण मी हे सगळं मुद्दाम नाही केलं. यावर तुला विश्वास ठेवायचा तर ठेव, नाही तर नको ठेव. पण सत्य हेच आहे, आईचे आजारपण त्यात बहिणीची डिलिव्हरी या दोन्ही गोष्टीमध्ये मला तुझे पैसे जमवता आले नाही. विशालकडून तुझा प्रॉब्लेम कळाला म्हणून आईचे दागिने गहाण ठेवून तुझे पैसे रिटर्न केले, कारण माझ्या वाईट वेळेमध्ये तूच मला मदत केली होतीस. अरे पण तुझ्या भोवती एवढं सगळं झालं, तू मला एकदा सांगायचं तर होतं. मी मॅनेज केलं असतं. असू दे रे, तुझ्या पैशापेक्षा सोनाराचं व्याज पत्करील. निदान तू मला बैमान तर नाही बोलणार. मला माहित आहे रे, माझ्या या अशा शब्दांनी तू खूप दुखावलंस, पण मी खूप टेन्शनमध्ये होतो. मला माफ कर. शब्द ना हा बाणासारखा असतो, एकदा सुटला की बेधूनच राहतो. एनिवेज, माझ्याकडून काय चुकलं असेल तर माफी मागतो. चला येतो. योगेश तो गेला पुन्हा वळून न बघण्यासाठी, आणि मी मात्र तसाच उभा, आणि हातात राहिलं फक्त ते अपूर्ण स्पष्टीकरण.